संगमनेर नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 15 या 3 प्रभागांसाठी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली। या तीनही प्रभागामध्ये 1146 मतदारांपैकी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या तीनही प्रभागातील उमेदवारांचं भवितव्य मतदान केंद्रामध्ये बंद झालं आहे। संगमनेर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 3 प्रभागांसाठी शहरामधील गणेशनगर येथील पद्मरसिक शाह विद्या मंदिर, भाऊसाहेब गुंजाळ पाटील, सह्याद्री विद्यालय, सेंट मेरी हायस्कूल आणि कॉलेज या 4 मतदान केंद्रावर सकाळी 7:30 वाजता मतदानाला प्रारंभ झाला। प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार मुन्ना उर्फ अभिजित पुंड, दिलीप पुंड यांनी पद्मरसिक शाह विद्या मंदिरामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला। प्रभाग क्रमांक 2 मधील इंदिरा शशांक नामन आणि अर्चना सुभाष दिघे या 2 उमेदवारांनी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला। प्रभाग क्रमांक 1 मधील पद्मरा शिक्षा विद्या मंदिरामध्ये आणि सेंट मेरी हायस्कूल तसेच डीएड कॉलेज येथे मतदानाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मात्र भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या मतदान केंद्रावर दिवसभर रांगा न लागता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली। शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णा खताळ, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मैथिली तांबे यांनी या तीनही प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर भेटी देत मतदारांशी संवाद साधला। मतदान शांततेमध्ये पार पडावे यासाठी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली 4ही केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संगमनेर शहरामधील गणेशनगरमधील पद्मरसिक शाह विद्या मंदिरामध्ये हौसाबाई गंगाधर आगरे वय वर्ष 69 या वृद्ध महिलेला घरामधून उचलून आणत तिने आपल्या मतदानाचा हक्क बजावला। केरू तुकाराम वागचौरे वय वर्ष 80, गुलाब रंगनाथ भडकवाड वय वर्ष 66 या वर्षीय अंधाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला। इंदरमान पिपाडा वय वर्ष 85 या वृद्धाने सह्याद्री महाविद्यालयामधील मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर जात आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून बाबूराव आर सिद्ध वय वर्ष 85 यांनी देखील आपल्या मतदानाचा गणेशनगर येथील केंद्रावर हक्क बजावला। संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या नगरसेवक या पदासाठी मी अभिजित अरुण कुंड उमेदवारी करत होतो। आज सर्व प्रभाग 1च्या या मतदारांनी, सर्व ज्येष्ठांनी, महिलांनी, सर्व माझ्या तरुण बांधवांनी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी या मतदानाद्वारे या ठिकाणी दिला। त्यामुळे मी निश्चितच मला खात्री आहे मी सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो। उद्याचा जो मतमोजणी कार्यक्रम झाल्यानंतर गुलाल हा मी घेतो आहे अशी मला खात्री आहे। मला नाही, एकदम शांततेत या ठिकाणी सर्व मतदान प्रक्रिया पार पडली। सर्व प्रशासन अधिकारी, सर्व नगरपालिका अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, सर्व अधिकारी वर्गाचं, कर्मचारी व पत्रकार बांधवांचे, सर्व आमच्या शिवसेना युती पदाधिकाऱ्यांचे, नेत्यांचे, मान्य आमदार अमोलभाऊ खताळ, त्याचबरोबर नीलमताई खताळ, त्याचबरोबर नगराध्यक्षाचे उमेदवार सुवर्णाताई खताळ यांनी या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली। त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। सर्व पुन्हा एकदा सर्व जनतेचे या ठिकाणी मी ऋणी आहे। आपण या ठिकाणी जो काही सेकंड टप्पा होता, कारण की 2 तारखेला मतदान प्रक्रिया ऑलरेडी झाली होती 2 सीटसाठी आणि एक सीटसाठी हे परत लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडले। त्याहीपेक्षा मागच्या वेळेस 69% या ठिकाणी मतदान झालं होतं। आज सेकंड टाईम असताना सुद्धा 73.20 या ठिकाणी मतदार संख्या या ठिकाणी दिसून आली। त्याच्यामुळे सर्व मतदार भगिनींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो। जे मार्गाने पार पडलेले आहे, तर खरं म्हणजे कसं असतं की लोकशाही सर्वांना मत देण्याचा अधिकार, सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार, उमेदवारी करण्याचा अधिकार हा असतोच, परंतु ते शांततेने स्वीकार करण्याचं काम खरं म्हणजे केलं पाहिजे। तसं या भागामध्ये थोडेसे काही गोष्टी वगळता म्हणजे साधारण अतिशय शांततेने मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकशाहीचा मार्ग लोकांनी स्वीकारला आहे। स्थानिक मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।